रात्री ठीक 2 वाजता मी रिंगसला पोहोचले. सगळीकडे एक वेगळंच पण पूर्ण असं आध्यात्मिक वातावरण होतं. खाटूश्याम फक्त 25 किलोमीटर अंतरावर, पण थंडी इतकी होती की शरीर अक्षरशः गोठल्यासारखं वाटत होतं. दर्शनाला निघण्याआधी सर्वात आधी गरम चहा घेतला. बाहेरच शेकोटी पेटवलेली होती. तिथे थोडा वेळ बसले. थोडं गरम झाल्यावर शेवटी ती वेळ आली ज्याच्यासाठी इतका तास इतका प्रवास केला होता. ते म्हणजे खाटूश्याम दर्शन. जिकडे बघावं तिकडे गर्दीच गर्दी दिसत होती. पहाटे तब्बल 2 तास मोठ्या लाईनमध्ये उभं राहिल्यावर शेवटी ते शांत पण सुंदर असं दर्शन झालं. काही फुटेजेस तुम्हाला इथं पाहायला मिळणार नाही, कारण काही ठिकाणी कॅमेऱ्याला परमिशन नव्हती. दर्शन झाल्यानंतर मला वाटलं आता परत जाऊ, पण अचानक एक प्लॅन बनला. इतक्या दूर आलोय तर अजून एक दर्शन करूया. खाटूश्याम पासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावर फक्त 2 तासांच्या प्रवासावर आम्ही पोहोचलो सारासर बालाजी. तिथलं वातावरण इतकं प्रसन्न होतं की सगळं काही अगदी जवळून शांतपणे अनुभवता आलं. मी जे काही अनुभवत होती ते शब्दात व्यक्त करणं कठीण आहे, पण मन खरंच खूप जास्त भरून आलं. खाटूश्यामला गेल्यावर ती प्रसिद्ध कचोरी न खाल्ली तर ट्रिप अपूर्णच. खूपच फेमस आणि टेस्टी होती. सालासर बालाजीचं दर्शन झाल्यावर आम्ही कोरिया स्टेशनवर थांबलो आणि तिथून पुढे जयपूरच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. आता नेक्स्ट पार्ट मध्ये मी सांगणार आहे जयपूरमध्ये मी कुठं कुठं थांबले, काय काय केलं, म्हणून आताच आपल्या पेजला फॉलो करा.